पाटीलला मारल्याच्या नंतर तो पटेल आहे वगैरे वगैरे, तो असू दे कुठल्या जातीचा, पण तो माझ्या जातीसाठी लढत होता. टोळकी जमाल 100-200 आणि त्याला माराल का तो पटेल आहे म्हणून. म्हणून भावना गणेकरला बोलायची हिंमत करू नका. मी माझ्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रासाठी लढतीये. ह्या बाईचा नवरा पटेल आहे का पाटील आहे हा विचारायचा अधिकार कोणाला आहे? ती बघून घेईल. तो तिचा आपसी मामला आहे. म्हणून तुम्ही रस्त्यावर उतराल आणि तिला धरपकड कराल. याच्या आईवर हात उठा गुगरलात ना, याच्या आईला जात विचारलीत ना, याच्या आईला विचारलं तुझा पोरगा कुठल्या जातीचा आहे, त्यासाठी आम्ही लढणार. परंतु जशाच तसे कायद्याच्या मार्गाने आपण लढणार आणि जशाच तसं उत्तर देणार. आणि तुम्हाला काय हलका वाटलं काय? भावना गणेकर पडलेली आहे रस्त्यावर. पक्षापेक्षा सोडा, माझं कुटुंब येईल आता तुला विचारायला, घरी जा देशील. आणि हे निर्लज्ज न लाज नसलेले बांडगुळ हे, आणि आपल्या पण काही बायका भावना गणेकरला बघून भावना गणेकर एवढी हलकी वाटली का तुम्हाला? याआधी तुम्ही याच आमदाराबद्दल माझ्याजवळ काय काय बोललात ते मला माहिती आहे. तुम्ही सगळे सोडले असाल, आम्ही नाही सोडली. मी माझ्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रासाठी लढतीये. या इकडच्या बायका या दिसतात ना, यांना मारहाण झाली यांच्या नवऱ्यांना, यांच्या मुलांना, म्हणून 2 दिवसाच्या वाटेत पोलीस स्टेशनला आहेत. आणि राहिला प्रश्न तर उरण येथे आमची बैठक चालू होती. सिनियर PI साहेबांचा फोन आला, त्वरित पोलीस स्टेशनला या म्हणून. गोळक्याने आलो. माहिती घेत चला, अर्धवट माहिती घेऊन बावळट सारख्या बडबडत जाऊ नका. आणि उरण पोलीस स्टेशन इथली बैठक संपल्यानंतर सिनियर PI साहेबांनी सांगितलं तुमचं काम झालं, आता निघा, आता आमचा मुद्दा आहे. त्यामुळे काहीही बडबडाल तर ते आम्ही मान्य करून घेणार नाही.